हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहारमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला व्हेजिटेबल पनीर रोल कसे बनवायचे मी तुम्हाला दाखवते आज. ह्या रोल ना इतके सुंदर, चवीला इतके टेस्ट लागतात ना. तुम्ही मुलांना ज्याच्या घरात मुलं भाज्या खात नाही म्हणतात तर त्यांना असे जर करून दिलं अगदी आवडीने खाईल बरं का. तर चला त्यासाठी लागणारे सगळ्यात आधी आपण कणिक भिजवून घेऊयात. 1 ते 1.5 वाटी मी मैदा घेतलेली आहे. त्याला व्यवस्थित तुम्ही मळून घ्या. त्यामध्ये थोडीशी मीठ टाकलेली आहे. अशा प्रकारे एक डो तयार करून घ्या. आता ह्याला थोडा वेळसाठी ठेवून द्या. आता मी बटर घेतलेली आहे 1 ते 1.5 चमचा आणि त्याच्यामध्ये 2 चमचा मैदा घालून त्याला असं फेटून घ्या. अशा प्रकारे त्याला फेटून ना अशा प्रकारे त्याचं एक पेस्ट बनवून घ्या. चला आता आपण दुसऱ्या एका बाउलमध्ये 2 चमचा मैदा घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून एक बॅटर तयार करून घ्या. जास्त थिकही नाही पाहिजे आणि लूजही नाही पाहिजे. हे बघा अशा प्रकारे एक बॅटर तयार करून घ्या. एका कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकलेली आहे. त्यामध्ये ऑनियन टाका. त्याला थोडंसं परतून घ्या. जास्त नाही परतायचं, थोडंसं परतून घ्या. आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाका थोडीशी. आलं लसणाचं पेस्ट ते देखील घालून थोडंसं परतून घ्या. अशा प्रकारे आता आपण बारीक चिरून घेतलेली गाजर हे घालून पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून 5 मिनिटासाठी ठेवून द्या. लो फ्लेमवर, अगदी लो फ्लेमवर. हे बघा अशी थोडीशी आपली सगळी भाजी जी आहे ना मऊ झालेली आहे. गाजर थोडंसं हार्ड असतात ना म्हणून आधी थोडीशी गाजर टाकून अशी करून घ्यायची. आता कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची पिवळी आणि हिरवी, तुमच्याकडे लाल देखील असलं तर ती देखील टाकून घ्या. हे पुन्हा व्यवस्थित एकदा हलवून घ्या. आता ह्याच्यामध्ये आपण फ्लावर अशी किसून घेतलेले फ्लावर आहे ते देखील त्यामध्ये घालून पुन्हा एकदा हलवून घ्या. अशा प्रकारे आता आपण ह्याच्यामध्ये आपल्याला लागणारे मसाले म्हणजे जिरा पावडर टाकली आहे, हळद, लाल तिखट थोडं टाकून घ्या कारण आपण हिरवी मिरची टाकलेली आहे त्याच्यामध्ये बारीक तुकडे करून. चवीनुसार मीठ, थोडंसं धनिया पावडर हे सगळं घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या. आता त्याच्यामध्ये मी 2 चमचा मी घरी बनवून ठेवलेला पुदिन्याची चटणी आहे ते टाकली आहे आणि त्याच्यात 1 चमचा केचप टाका. हे सगळं एकजीव करून घ्या पुन्हा. आता ह्याच्यामध्ये करून ठेवलेले स्वीटकॉर्न आणि पनीर हे सगळं त्यात टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून ह्याला झाकण लावून 5 मिनिटं अगदी लो फ्लेमवर आता आपली भाजी झालेली. मी एका बाउलमध्ये सगळी भाजी काढून घेते. चला आपला जो आपण मळून ठेवलेला होता मैदा त्याशी व्यवस्थित मऊ झालेला आहे. त्याला पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्या. अशा प्रकारे आपले जे बनवून ठेवलेला पेस्ट होता ते देखील व्यवस्थित असं मुरलेलं आहे. अशा प्रकारे बघा. आता आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात. हे पहा अशा प्रकारे आता ह्याला मी एक एक अशी
गोळे बनवून ठेवून घेतलेली आहे आणि आता ह्याला छोटे छोटे असे गोल गोल लाटून घ्या। दोन्ही बाजूला मैदा लावून अशा प्रकारे गोल गोल छोटे छोटे लाटून घ्या। आणि आता आपण जे बनवून ठेवलेला जो पेस्ट आहे, जो क्रीम आहे म्हणजे मैदा आणि बटरचा, ते त्याला व्यवस्थित कोट करून त्याच्यावर एकावर एक असे ठेवत जा। ते क्रीम लावा आणि त्याच्यावर एकावर एक असे छोटे छोटे जे बनवून ठेवले हे आहेत आपले, ते त्याच्या एकावर एक ठेवून घ्या अशा प्रकारे। आता पुन्हा एकदा सगळे एकत्र करून दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असे मैदा लावून आता एक मोठा असा चपाती तयार करून घ्या अशा प्रकारे। हे बघा, अशा प्रकारे एक मोठा चपाती तयार करून घ्या। मी एका बाजूला तवा गरम करायला ठेवलेला आहे। आपला तवा गरम झालेला आहे। हे बघा, अशा प्रकारे जास्त वेळ नाही ठेवायचं, अगदी 5-5 सेकंदासाठी ठेवून पलटवून घ्या अशा प्रकारे। आणि एक एक छोटे छोटे त्याचे व्यवस्थित असे स्लाइस निघतात। ह्या बघा, अशा प्रकारे एक एक आपले चपात्यामधले जे हे आहेत ना बाजूला होतात। ह्या प्रकारे अशा प्रकारे एक एक सीट तयार होतात आपले। पलटून असं इकडे केलं ना, इकडच्या बाजूचं पुन्हा इकडचं एक काढून घ्या अशा प्रकारे। असे मी ह्याला एकूण 4 आहे त्याच्यामध्ये। गरम आहे बरं का, चटके लागतात आता। हे बघा, अशा प्रकारे मी सगळी सीट तयार करून घेतलेली आहे। हे माझे जवळजवळ 10 ते 12 सीट्स आहेत। अशा प्रकारे सीट तयार करून घेतलेली आहे मी। तर चला आपण आता त्यामध्ये स्टफिंग भरूया। आणि मी जे आपण मैद्याचं घोळ तयार करून ठेवून घेतला होता, तो घोळ देखील त्याच्यावर व्यवस्थित असं लावून घ्या सगळ्या बाजूने। आता ते हळूहळू असं एक रोल बनवून घ्या अशा प्रकारे। आता साईडनी पण फोल्ड करून घ्या, कारण साईडली जर न फोल्ड करता तुम्ही सरळ जर केलं ना, ते आपण तेलात सोडले की ते फुटतात, मग सगळं जो त्याच्यामधलं फिलिंग आहे ते बाहेर होतं। अशा प्रकारे व्यवस्थित असे रोल तयार करून घ्या। हे सगळे तुम्हाला दुसरे देखील असेच ह्या प्रकारे तुम्हाला करून दाखवते। आता आपलं तेल इकडे गरम झालेलं आहे। जास्त हाई नाही ठेवायचं, मीडियम हाईवर अशा प्रकारे एक एक आपण आलटून पलटून तुम्ही एका वेळी 3-4 करू शकता। मी अशा प्रकारे हे पहा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त खरपूस। तुमचे जर मुलं भाज्या खायला कंटाळत असेल, आम्हाला भाज्या नाही म्हणत असेल, अशा प्रकारे जर तुम्ही रोल त्यांना बनवून दिला तर चालता फिरता मुलं तुमचे रोल खातील। तुम्ही त्यांना चटणीसोबतही खायला देऊ शकता किंवा टोमॅटो केचपसोबत देऊ शकता किंवा तुम्ही मेयोनीजसोबतसुद्धा खाऊ शकता। तुम्हाला जसं हवे तसं खाऊ शकता तुम्ही। चवीला फार सुंदर लागतं। तुम्ही नक्की एकदा हा डिश ट्राय करून बघा। हे बघा, असे गोल्डन ब्राऊन अगदी अशी क्रंची झालेले आहेत आपले जे क्रीम रोल आहेत, जे रोल आपले झालेले आहेत अगदी क्रंची रोल असे तयार झालेले आहेत। हे बघा, व्हेजिटेबल पनीर क्रंची रोल अशा प्रकारे व्यवस्थित झालेले आहेत। खाऊन बघा, करून बघा आणि खाऊन बघा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। जर का माझ्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्यू।